छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा की क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले की भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की अहिल्याबाई की अण्णा भाऊ साठे की नायक काशीनाथ की अरे या शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय शिंदे सरकारचं करायचं काय फडणवीस सरकारचं करायचं काय अजित पवारचं करायचं काय या ठिकाणी या भूतलावर जन्माला आलेल्या ज्या महामानवांच्या कार्यामुळे या भारत देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील शोषित पीडित वंचित दीनदलित गोर गरीब बेसहारा असहाय्य लोकांना जीवन जगण्याचा एक मार्ग मिळाला ज्यांच्या कार्यामुळे या लोकांना मान सन्मानाने जगण्याचा एक अधिकार मिळण्यासाठी एक ताकद मिळाली अशा सगळ्याच महामानवांच्या कार्याला मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि नतमस्तक होतो। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आजचा हा जनसमुदाय बघून मला मनापासून वाटतंय की आज खऱ्या अर्थाने हा गोरबंजारा समाज कुठेतरी जागा होत आहे, हा ओबीसी समाज कुठेतरी जागा होत आहे, हा भटकळमुक्त समाज कुठेतरी जागा होत आहे आणि खरी या जागे होण्याची गरज आता आपल्याला आहे। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो मला तुम्हाला सांगायचं आहे की भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एक नव्हे दोन नव्हे तब्बल 76 वर्ष झाली। 76 वर्ष या 76 वर्षामध्ये देखील या महाराष्ट्रातील जो काही बहुजन वर्गीय समाज असेल, जो काही ओबीसी समाज असेल, जो काही भटके मुक्त समाज असेल, या समाजाला आज देखील त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी झगडावं लागते। ही फार मोठी शोकांतिका आहे। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो ही जे काही सत्ताधारी मंडळ आहे ते विसरून गेलेले आहेत। अरे तुम्ही जे काही सत्तेचे फळ चाकत आहात ते केवळ आमच्यामुळे चाकत आहात हे तुम्ही विसरू नका। हे विसरून चालणार नाही। तुम्हाला सांगायचं आहे इथे सगळे आमचे ओबीसी बांधव इथे आलेले आहेत, भगिनी इथे आलेले आहेत। या गोरबंजारा समाजाने या भारत देशातील लोकांना खाऊ घालण्यासाठी जो काही लदळीच्या माध्यमातून जे काही अन्नधान्याचं ट्रान्सपोर्ट केलं आणि अन्नपूर्णाचं काम केलं आणि या समाजाने जो अन्न पुरवलं त्या अन्नाच्या भरोशावर ते अन्न खाऊन या भारत देशाची लोक जिवंत राहिलेली आहेत हे मला या ठिकाणी सांगायचं। एवढंच नव्हे तर या गोरबंजारा समाजाने मिठाचा व्यापार केला। या भारतातील लोकांना तोंडाला चव जर कोणी दिली असेल तर या गोरबंजारा समाजाने दिली, त्यांनी पुरवलेल्या मिठाने दिलेली आहे। आणि आपल्या इकडे सांगण्यात येतं की ज्याचं मीठ खातात त्याच्याशी इमानदारी केली पाहिजे असं इथे सांगितलं जातं। पण माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आपण बघतोय अरे या लोकांनी आपल्या मिठाला हे लोक जागली नाहीत, या लोकांनी आपल्याशी गद्दारी केलेली आहे। ही गद्दारी आपण आता चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे। इथे असलेला तमाम गोरबंजारा समाज, विमुक्त जाती या प्रवर्गातील 14 समाजाची लोक, ओबीसी समाजातील लोक सगळ्यांना मला सांगायचं आहे एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या हक्काच्या घरामध्ये राहत असताना कोणी जर आपल्या घरामध्ये जोर जबरदस्ती घुसखोरी करत असेल आणि घुसखोरी नुसता करतच नसेल तर आपल्या समोरचं ताट हिसकावून घेत असेल तर आपण काय केलं पाहिजे? अरे आमच्या हक्काच्या घरामध्ये कोणीतरी घुसखोरी करून आमच्या समोरचं जेवणाचं ताट जर कोणी हिसकावून घेत असेल तर आपण किती दिवस शांत राहायचं, किती दिवस संयमाने जगायचं आहे हा फार मोठा प्रश्न आहे। आणि या घुसखोरांना हा जातीवादी सरकार पाठीशी घालत आहे, हा जातीवादी सरकार त्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहे। म्हणून या संपूर्ण विमुक्त जाती या प्रवर्गाच्या समाजाच्या वतीने
गोर बंजारा समाजाच्या वतीने आणि या संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने या जातीवादी सरकारला मी ताकीद देऊ इच्छितो की आता तुमची उलटी गिनती चालू झालेली लक्षात ठेवा। तुमची गिनती उलटी चालू झालेली आहे। अरे तुम्हाला लाजा वाटत नाही? या बंजारा समाजाच्या भरोशावर 61 ते 62 ठिकाणी तुम्ही आमदार होता। या बंजारा समाजाच्या, गोर समाजाच्या, विमुक्त जाती समाजाच्या भरोश्यावर तुम्ही आमदार झालात, तुम्ही खासदार झालात, तुम्ही मंत्री झालात आणि या समाजाचा 30-40 ते 50 हजार लोकांचा ज्या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं जातं त्या ठिकाणी तुम्ही साधं निवेदन घेण्याइतपत देखील सहानुभूती दाखवत नाही। अरे तुम्ही तुमच्यामध्ये सत्तेचा माज आलेला आहे। हे सत्तेचा माज उतरायला आम्हाला आता वेळ लागणार आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याचे आम्ही थांबणार नाही, कारण आमच्या मुलाबाळाच्या भवितव्याशी तुम्ही खेळत आहात, आमच्या येणाऱ्या पिढीच्या भवितव्याशी तुम्ही खेळत आहात, आमच्या मुलाबाळाच्या जीवाशी तुम्ही खेळत आहात आणि आमच्या जीवावर जर तुम्ही उठत असाल तर आम्ही तुम्हाला देखील तुमचा घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। आमच्या गोर बंजारा समाजामध्ये एक म्हण आहे, फार प्रसिद्ध म्हण आहे आणि ती म्हण मी बंजारात तुम्हाला भाषेत सांगतो, नंतर मराठीत सांगतो की असं सांगतात, गोर बंजारा समाजीन कचा जो मान्य वन मनाव, जो मान्य वन मनाव आणि जर जर कोई न मानो तो वर सारो भुंगल्यावर सोटा हातेमलो करण सेवा याचा अर्थ असा आहे की जो ऐकेल त्याला ऐकवा, जो समजेल त्याला समजून सांगा आणि जर कोणी समजून घेत नसेल तर त्याच्यासाठी हातात भुंगल्याचा सोटा घेऊन त्याला रस्ता दाखवा, असं आमच्या सेवालाल महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि आज ती वेळ आलेली आहे की आपल्याला आता भुंगल्याचा सोटा हातात घेऊन जागोजागी उभं राहण्याची गरज आहे। मित्रांनो, माझ्या याडीनो, माझ्या भगिनीनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, अरे घुसखोरी काही कमी नाही आहे। या घुसखोरीचं प्रमाण आपल्या जीवावर बेतलेलं आहे आणि आपण अजून किती दिवस झोपेचं सोंग घेणार आहोत। तुम्हाला सांगायचं आहे, मागील 2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसच्या ज्या टोटल सीट होत्या त्या टोटल सीट मधून, टोटल जागेमधून 305 हे केवळ घुसखोरांना जागा मिळाली। जिथे विमुक्त जाती अप्रवर्गातील, जिथे गोर बंजारा समाजातील मुलं एमबीबीएस ला लागणार होते त्यापैकी 305 या लोकांनी हिसकावून घेतले हरामखोर घुसखोरांनी आणि तिथे या लोकांची मुलं त्या ठिकाणी लागतायत। एवढंच नव्हे, मागच्या वर्षी ज्या एमपीएससी ची परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात आली, टोटल विजय अप्रवर्गाला एकूण 17 जागा होत्या। त्या 17 जागांमधून तब्बल 12 जागा या बोगस घुसखोरांना मिळाल्यात आणि 5 जागा फक्त विमुक्त जाती अप्रवर्गाला मिळाल्यात। म्हणून इथे बसलेला समाज बांधवांना मला सांगायचं आहे की तुम्हाला असं वाटत असेल की माझा मुलगा कुठे एमबीबीएस ला जाणार आहे, माझी मुलगी कुठे एमबीबीएस ला जाणार आहे, माझा पोरगा कुठे इंजिनिअरिंग करणार नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण या भ्रमात तुम्ही राहू नका। लक्षात ठेवा, हा प्रश्न फक्त एमबीबीएस साठी नाही आहे, हा प्रश्न फक्त इंजिनिअरिंग साठी नाही आहे। उद्या ग्रामसेवकची भरती येईल, उद्या तलाट्याची भरती येईल, उद्या एखादा पोलीस भरती असेल, उद्या पुन्हा एखाद्या एसटी कंडक्टर ड्रायव्हरची भरती असेल किंवा कुठल्याही प्रकारची भरती असेल, त्या ठिकाणी आपली मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागणार नाहीत आणि जास्तीत जास्त मुलं जे बोगस घुसखोरी करून ज्यांनी सर्टिफिकेट घेतलेलं आहे त्यांची मुलं लागणार आहेत। म्हणून इथल्या तमाम समाजाला मला सांगायचं आहे, आज काही ते नोकरदार वर्ग आहेत त्यांना देखील मला सांगायचं आहे, आज जे काही आपल्याला थोडंफार मान सन्मान मिळालेला आहे, जी काही आपली पोरं बाळा नोकरीला लागलीत, आपण जे काय नोकरीला लागलो आणि या नोकरीच्या भरोशावर जे आपले माणसं काही लोक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटिशियन सिटीच्या ठिकाणी जे मोठे मोठे बंगले बांधून, घरदार बांधून आपल्या मुलाबाळांना जे चांगलं जीवन देत आहेत
ते केवळ आणि केवळ हे 3% जे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे त्या 3% आरक्षणाच्या भरोशावर ते आपण सगळं आपल्या मुलाबाळांना चांगलं जीवन आपण त्या ठिकाणी देत आहोत. जी काय भाकर आपण खात आहोत 3% भरोशाच्या जे काय कपडे आपण घातलेले आहे जो काही मान सन्मान आपल्याला मिळालेला आहे तो फक्त हे 3% आरक्षणाच्या भरोशावर मिळालेला आहे. काहीला असं वाटत असेल की मी नोकरीला लागलो नाही, मला सांगा, अरे तुम्ही नोकरीला जरी लागला नसाल तर कमीत कमी स्कॉलरशिप तर घेतली आहे की नाही? और तुम्ही स्कॉलरशिप जरी घेतली नसेल तर कमीत कमी मागासवर्गीय हॉस्टेल मध्ये तर तुम्ही राहिलात की नाही? या 3% आरक्षणामधून कुणाची सुटका झालेली नाही, लक्षात घ्या. तुम्ही फार मेरिट मध्ये आलात म्हणून नोकरी लागली नाही. अरे गोर बंजारा समाजामध्ये तुम्ही जन्माला आलात, विमुक्त जाती मध्ये तुम्ही जन्माला आलात आणि म्हणून त्यांना 3% आरक्षण मिळालं आणि त्या 3% आरक्षणाच्या भरोशावर मान सन्मान आणि इज्जत मिळालेली आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की जी भाकर आपण खात आहोत त्या भाकरीची इज्जत आपल्याला वाचवणं आता गरजेचं आहे. जो मान सन्मान आपल्याला मिळालेला आहे तो मान सन्मान वाचवण्याची आपल्याला गरज आहे. अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये जी लोक ऊस तोडतात ती ऊसतोड करतील, जी लोक रोडचं काम करतात ती रोडचं काम करतील, जी लोक बांधकाम क्षेत्रात काम करतात तेच काम करतील. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, मला माहित आहे काम कुठल्याही प्रकारचं असो त्याला कमी लेखू नये, कुठलं काम हलकं भारी नसतं. पण कधी कधी माझ्या समाजाला मला सांगायचं आहे, अरे आपण आईच्या पोटी जन्म घेत असताना आईच्या पोटामध्ये काय आपण सिक्का मारून आलोय काय की मोठं झाल्यानंतर फक्त ऊस तोडायचं काम करणार, अरे मोठं झाल्यानंतर फक्त खोदकाम करणार, मोठं झाल्यानंतर कुठेतरी बांधकाम काम करणार, यासाठीच आपण जन्माला आलेलो आहोत का? अरे जी लोक आमच्या भरोश्यावर आमदार खासदार झालेले आहेत त्यांना आता हातात दांडकं घेऊन विचारलं पाहिजे की आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, आमच्या भरोश्यावर तुम्ही आमदार झाला. लक्षात घ्या, आपण मतदान का करतो? आपण मतदान यासाठी करतो की तिथे मंत्रालयात गेल्यावर, सभागृहात गेल्यावर, विधानमंडळात गेल्यावर आमच्या समाजाची जी काय प्रश्न आहेत ती प्रश्न तुम्ही सोडवली पाहिजे, यासाठी आपण या लोकांना मतदान करतो. माझ्या बंधूंना आणि भगिनींना, ही लोक मतदान तर घेतात पण आपल्याशी गद्दारी करतात हे विसरून गेले की आपल्या भरोशावर लोक त्या ठिकाणी जगतात. म्हणून या तमाम इथे सगळे तरुण वर्गाला मला सांगायचं आहे, हा प्रश्न आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आपल्या अस्तित्व या ठिकाणी सांगू इच्छितो. मधल्या काळामध्ये त्या चिखलीच्या आमदार श्वेताताई महालेंनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रश्न उचलला आणि सांगितलं की राजपूत भामटामधील भामटा शब्द जो आहे तो काढला पाहिजे, कारण भामटा शब्द हा शिवीगाळवाचक शब्द आहे, भामटा शब्द हा अपमानजनक शब्द आहे. मागणी कोण करते? श्वेता महाले करते. आणि श्वेता महालेला मागणी कोण करायला लावते? जे ओपन मध्ये राजपूत आहेत ते मागणी करायला लावतात. अरे खरे ओरिजिनल राजपूत भामटाची ती मागणी नाहीये, ते राजपूत भामटा म्हणतात. हा भामटा शब्द आमचं कवच कुंडल आहे, ते निघालं नाही पाहिजे. पण ही लोक राजकारणासाठी, ही लोक मतांचं राजकारण करण्यासाठी त्या ठिकाणी राजपूत भामटा शब्द काढण्यासाठी मागणी केली आणि याच मागणीच्या आधारावर या राजपूत लोकांनी औरंगाबाद येथे सेंट्रल गव्हर्नमेंट मधून राजनाथ सिंगला बोलवून औरंगाबाद येथे शिंदेच्या उपस्थितीमध्ये, फडणवीसच्या उपस्थितीमध्ये 2 ते 3 लाख लोकांचा मेळावा त्या ठिकाणी घेतला आणि तिथे फडणवीस आणि शिंदेने जाहीर केलं की भामटा शब्द आम्ही काढून टाकू. माझ्या बंधूंना लक्षात घ्या, हा भामटा शब्द जर काढला असता तर आपल्या सोबतचे मूळ राजपूत भामटा आहेत ते राजपूत झाले असते आणि जे ओपन मधले राजपूत आहेत ते देखील राजपूत. तुम्ही आम्ही राजपूत सगळे एकच म्हणून सगळे आपल्यामध्ये घुसले होते. पण या त्या ठिकाणी ज्या वेळेला इथे औरंगाबादला त्या ठिकाणी ज्या लाखोचं आंदोलन घेतलं त्यावेळेला गोरसेना खडबडून जागी झाली आणि त्यानंतर 8 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी 40 ते 45 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर या शिंदे सरकारला
त्याने दिलेलं स्टेटमेंट मागे घ्यावं लागलं, वाक्य मागे घ्यावं लागलं आणि त्याला जाहीर करावं लागलं की भामटा शब्द आम्ही काढणार नाही, राजपूत भामटा जसाचा तसाच राहील. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, जरा डोक्यात घ्या, गोरसेना काय फक्त पोरखेळ करत नाहीये. आज 3% आरक्षण तुम्हाला फक्त कागदावर मिळते. जर राजपूत आपल्यात घुसले असते तर 1% देखील मिळालं नसतं. म्हणून आज जे काय आपली मुलं नोकरीला लागत असतील, थोडेफार जे काय किमान 0.5% किंवा 1% जे काय आरक्षण मिळतं, तो भामटा शब्द घुसला नाही, भामटा शब्द काढला नाही म्हणून तेवढं आरक्षण मिळतं. म्हणून आज जे काही 0.5% आरक्षण जे काही आपल्याला मिळतं, हे फक्त गोरसेनेची मेहरबानी आहे, हे लक्षात ठेवा, नाहीतर ते देखील आपल्याला मिळाले नसते. म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, ही जे काही मागणी आहे फार महत्वाची आहे. तुम्हाला सांगायचं आहे की मागील पावसाळी अधिवेशन मध्ये अतुलजी सावे यांनी सगळ्यांसमोर अधिवेशन चालू असताना त्या ठिकाणी जाहीर केलं की SIT त्या ठिकाणी आम्ही लागू करू. आणि SIT लागू करण्यासाठी आमचे आमदार राजेश भैया राठोड यांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यानंतर SIT लागू करू म्हणून इथे विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये, चालू अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं. परंतु काही आमदारांनी त्या ठिकाणी दबाव आणले. जास्त आमदार नाहीत, फक्त 3-4 आमदार आहेत. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटले, जर SIT लागू झाले तर फार मोठं रॅकेट उघडीला येईल, उघडकीस येईल आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि ज्यांच्या माध्यमातून हे सर्टिफिकेट वितरित झालेले आहेत त्यांच्यावर कारवाई, हजारो लोकांवर कार्यवाही होईल. ह्याची एक दबाव त्या ठिकाणी निर्माण केला आणि पुन्हा 2 दिवसानंतर अतुलजी सावे यांनी SIT आम्ही लागू करणार नाही अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. अरे माझ्या बंधूंना आणि भगिनी, मला सांगायचं आहे, अरे हा समाज, या समाजाला तुम्ही काय समजलं? हा समाज काय फक्त रस्त्यावरचा समाज आहे का? या समाजाने फक्त मतदान करायचं आहे का? अरे तुम्ही कुठे एखाद्या खुल्या कार्यक्रमामध्ये जाहीर करत नाहीये, तुम्ही संविधानिक ठिकाणी अधिवेशनामध्ये जाहीर करता आणि 2 दिवसानंतर निर्णय मागे घेता की आम्ही SIT लागू करणार नाही. अरे लाजा वाटला पाहिजे या लोकांना आणि तुम्हाला देखील लाजा वाटला पाहिजे. ह्या गोरमाटीचं, हे बंजारा समाजाचं रक्त एवढं थंड कसं असू शकतं याच्यावर मला शंका येते. अरे आमच्या तोंडातला घास हे लोक ओढून घेत आहेत, आमच्या तोंडातला घास हे लोक हिसकावून घेत आहेत. म्हणून या सरकारला 2024च्या निवडणुकीमध्ये आपण घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आता राहायचं नाही. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, मला खास करून ही यादी आम्ही हिवाळी अधिवेशन मध्ये त्या ठिकाणी तयार केली. ही यादी जवळपास 62 ठिकाणची यादी आहे. यामध्ये सगळे रथी महारथी आहेत. धनंजय मुंडे त्या ठिकाणी दिसत आहेत, संजय रायमुलकर त्या ठिकाणी दिसत आहेत, राजेंद्र सिंगणे त्या ठिकाणी दिसत आहेत, श्वेता महाले, संजय गायकवाड त्या ठिकाणी दिसत आहेत, गिरीश महाजन त्या ठिकाणी दिसत आहेत, उदय सिंग राजपूत, संदीपान भुमरे त्या ठिकाणी दिसत आहेत, प्रशांत ठाकूर दिसत आहेत. अरे किती लोक आहेत? ही फक्त आपल्या मतांवर त्या ठिकाणी आमदारकीचा पद भोगतायत, पण आपल्याच ही लोक गद्दारी करत आहेत. हे जरा चांगल्या प्रकारे डोक्यात घाला आणि 2024च्या निवडणुकीमध्ये यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे, त्याशिवाय आता आपल्याला राहायचं नाही. आणि यामध्ये फक्त इतर समाजाची नव्हे तर यामध्ये गोरबंजारा समाजाचे आमदारांचं देखील नाव आहे, त्यांना देखील आम्ही सोडलेलं नाहीये. तुषार राठोड असतील, आम्हाला कुणाला आरक्षण द्यायचं, कुणाला काय बोलायचं मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण या तमाम समुदायाच्या वतीने तुषार राठोडला मी सांगू इच्छितो की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी पत्र देता. अरे पण आमच्या हक्काचं आरक्षण हिसकावताय, त्या ठिकाणी तुमचे तोंड काय शिवल्या जातात काय? अरे तुमच्यामध्ये गोरबंजारा समाजाचं रक्त आहे की नाही? काय भेसळ झाली आहे का? जरा डोक्याला ठाण मारून बघून बघा की तुम्ही गोरबंजार आहात की नाही. अरे एवढं जर तुम्ही रक्ताशी गद्दारी करत असाल तर त्या मुखेडच्या मतदारसंघातील गोरबंजारा समाजाला मला सांगायचं आहे, ह्या तुषार राठोड
जर आपल्यासाठी त्या ठिकाणी तोंड उघडत नसेल तर त्याच्या ठुलावर लाथा मारा आणि त्याला घरी बसवा, त्याशिवाय ते काही चालणार नाही. आणि त्यासोबत मला या ठिकाणी संजय राठोडला देखील सांगायचं आहे, ही लोक आमचे विरोधक नाहीयेत, ही लोक आमची दुश्मन नाहीयेत. आमचा राग यासाठी आहे की तुम्ही गोर बंजारा समाजाच्या मतांवर त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करताय. तुम्ही आमचे दुश्मन नाहीत, तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमच्या समाजावर राजकारण करताय, आमच्या समाजावर करोड अब्जोची प्रॉपर्टी त्या ठिकाणी कमवताय. तुम्हाला वाटत असेल की आम्ही पक्षाच्या भरोशावर निवडून येतो, ही खोटी गोष्ट आहे. अरे तुमच्या पक्षामध्ये जर तेवढी ताकद असेल तर जिथे गोर बंजारा समाजाचं मतदान नाही तिथून तुमच्या पक्षाला सांगा की निवडून आणा म्हणून. धमक असेल तर तुमच्या पक्षाची मला चॅलेंज आहे तुमच्या पक्षाला की जिथे गोर बंजारा समाजाचं मतदान नाही तिथून तुम्ही निवडणूक जिंकून दाखवा. तुम्ही गोर बंजारा समाजाच्या मतांवर त्या ठिकाणी निवडून येतात आणि गोर बंजारा समाजाला तोंड पुसण्यासाठी काय तर आम्ही मंदिरासाठी पैसे दिले. अरे मंदिराची त्या ठिकाणी भरभराट झाली पाहिजे आम्हाला वाटतं, त्या ठिकाणी आमचं काही दुमत नाही, पण मंदिराला पैसे दिल्यामुळे आमच्या समाजाच्या मुलांचा भवितव्याचा प्रश्न सुटणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपला समाज भोळा समाज आहे, આપણો સમાજ ભોળો છે, આપણો સમાજ કેવો છે, દેવે નહીં આગો અને મંદિરે પીસા દેરો છે. અરે કઈ પાટી ખાન મળ્યા જ કઈ હોતી, મંદિર તો સરકાર કરીએ જ आणि उकाईवर खिसे माहिती काढून दे रो कोणी वर जे काही फंड वर माहिती त्याचा मंदिरे पर ताले ताल जरी हे गे आणि बेडबे कांदर नोकरी न मळी तो काही मंदिरे मुंडा काही टाळ कुठते रेवाळाच काय होत हार्दर काढो. ही मंडळी मंदिराला पैसे दिल्याच्या नावाने, छोटी मोठी एखादी योजना केल्याच्या नावाने या समाजाची दिशाभूल करत आहे. म्हणून मला संजय राठोडला सांगायचं आहे की आज आरक्षणाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, आमच्या मुलाबाळाच्या भवितव्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. आमचे मुलं शिकून जर कोणी ऊसतोडीचं काम करत असतील, जर कोणी बांधकाम कामगार होत असतील तर त्यांनी जन्मोजन्मी तेच काम करायचं का? काय आमच्या मुलाला भिकेला लावायचं का? अरे लाचारी सोडा, गोरमाटीचं स्वाभिमानी रक्त जरा जागू द्या, जर गोरमाटी रक्त तुमच्यात असेल तर. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही आमचे दुश्मन नाही. हा आजच्या मितीला गोर बंजारा समाज नव्हे तर विमुक्त जाती अमधील 14 जाती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान 1.5 कोटी समाज आहे. या 1.5 कोटी समाजाचा हा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि या 1.5 कोटी समाजाचा प्रश्न तुम्ही हाती घेतला पाहिजे, ते सोडवण्यासाठी काम केला पाहिजे. मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो, आम्हाला श्रेय नकोय, तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न सोडा. तुम्ही जर आमचे प्रश्न सोडवले तर हा समाज तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर आमचे प्रश्न सोडवणार नसाल तर हा समाज तुम्हाला पायी तुडवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, हा समाज तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. एक व्यक्ती एका माणसाला एक वेळा मूर्ख बनवू शकतो, एक व्यक्ती अनेक माणसाला एकदा मूर्ख बनवू शकतो, पण एक व्यक्ती अनेक माणसाला नेहमीच मूर्ख बनवू शकत नाही. ही गोष्ट जरा चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. अरे या आमच्या समाजाच्या माता भगिनीच्या चेहऱ्याकडे जरा बघा. आमच्या समाजाच्या जी लोक शेतात काम करतायत, उपाशी तपासी काम करतायत, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा. त्यांचे पोट पाठीला चिटकलेले आहेत, त्यांचं थोबाड आतमध्ये गेलेलं आहे. या लोकांची जरा कळकळ लागू द्या, नाहीतर लक्षात ठेवा तो वरचा देखील तुम्हाला माफ करणार नाही. त्या वरच्याच्या न्यायामधून तुमची सुटका होणार नाही आणि ती वेळ आता आलेली आहे. म्हणून मारे याडियो भाइयों बहनों, कोई भी रह दो,
આપણે સમાજે રહેદો ભાઈ કુણસે સમાજે રહેદો जर આપણો પ્રશ્ન ન છડાતો हो तो काही माथे प्लेट नाचा काय अरे कतरामदन माथे प्लेट नाचा कतरामदन ये लोक हाजी हाजी करा ये कोई नेता छनी ये कार्यकर्ताचा गोंडा घोळेवाळ हे कार्यकर्ताचा लाल चाटेवाळ हे जर नेता रहते तो आपले समाज अन्याय दूर करते पर ये नेता छनी हे दुसरे इशारे पर नाचेवाळचं आपण या ओबीसी समाज